गॅस सुरू असताना किचन ओट्यावर चढली तरुणी अन असं सर्व लाल लाल पडलं. भयंकर प्रकार, विश्वासच बसेना. काय घडलं हे ऐकून कपाळालाच हात लावाल. क्षणभर डोळे बंद करा आणि विचार करा. घरातली सगळी कामं सुरू आहेत. स्वयंपाकघरात नेहमीसारखीच गडबड. गॅस पेटलेला आहे, दूध उकळत आहे. घरात कुणालाही काही वेगळं घडेल अशी शंका नाही. पण हाच तो क्षण होता जिथून सगळं बदललं. ती तरुणी घरात एकटीच होती. किचन लहान होतं, मोजकी जागा, भिंती अगदी जवळ. ओट्यावर भांडी, गॅसवर उकळतं दूध, आजूबाजूला काहीही सुरक्षित नव्हतं. तरीही तिने एक विचित्र निर्णय घेतला. ती थेट किचनच्या ओट्यावर चढली. खाली गॅस सुरूच होता. ज्वाळा शांतपणे पेटल्या. भाजी हळूहळू उकळत होती. ती उभी राहिली, थोडा हालचाल केली. आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न. जणू काही काहीच घडणार नाही, असंच सगळं तिच्या नियंत्रणात आहे. पण अशा गोष्टी कधीच नियंत्रणात नसतात. क्षणात सगळं बदललं. ओटा गुळगुळीत होता. पायाखालची पकड सुटली. संतुलन ढासळलं आणि मग एक क्षण, जो काही सेकंदाचा होता पण आयुष्यभर लक्षात राहणारा. तिचा पाय घसरला. शरीर पुढे झुकलं. हाताने आधार घ्यायचा प्रयत्न झाला, पण हात जिथे गेला तिथेच गॅसवर ठेवलेलं पातेलं होतं. पुढे काय झालं हे कुणी स्वप्नातही कल्पना केली नसेल. उकडतं अन्न हवेत उडालं. भांडे उलटले आणि क्षणार्धात सगळं लाल लाल झालं. फरशीवर सांडलेलं उकडतं अन्न भिंतीवर उडालेलं आणि सर्वात भयानक म्हणजे ते थेट तिच्या अंगावर पडलं. ती किंचाळली, वेदनेने ओरडली. त्या छोट्याशा किचनमध्ये तिचा आवाज घुमला. क्षणभर काय घडलं हेच कळेना. जळजळ, आग, वेदना सगळं एकाच वेळी. शरीर मागे ओढायचा प्रयत्न, पण खाली पाय ठेवायची ही जागा नव्हती. फरशीवर सगळं उकडतं अन्न पसरलेलं. ती कशीबसी खाली उतरली आणि हात थरथरत होते. डोळ्यांसमोर अंधारी आली होती. त्या क्षणी तिला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. हे सगळं टाळता आलं असतं जर थोडा शहाणपणा दाखवला असता, जर धोका ओळखला असता, जर घर, किचन, गॅस याची गंभीरता समजली असती. पण तो क्षण निघून गेला होता. घरात शांतता पसरली. गॅस अजूनही पेटलेलाच होता. भांडे खाली पडलेलं आणि जमिनीवर लालसर डाग, जे पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील. ही घटना केवळ अपघात नाही, ही इशारा आहे अतिमहत्वाचा, क्षणिक वेळाचा आणि दुर्लक्षाचा. काही गोष्टी मजा नसतात, काही ठिकाणं प्रयोगासाठी नसतात आणि काही चुका थेट शरीरावर, आयुष्यावर ओरखडे उमटवतात. क्षणभर विचार करा, जर थोडंसं जास्त गंभीर झालं असतं तर, जर चेहऱ्यावर पडलं असतं तर, जर गॅसला आग लागली असती तर. फक्त कल्पनेनेच अंगावर शहारे येतात आणि म्हणूनच यासाठी अति करू नये. धोका ओळखायला हवा, कारण एक चुकीचा क्षण सगळं बदलून टाकतो.